वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी अँड क्रिएटर सायन्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ फर्स्ट क्लास 12 यामधलं चॅप्टर नंबर 4 कंप्लीट केलं होतं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्यानंतर पहा आपलं स्टार्ट करायचं आहे आपल्याला व्हेक्टर्स. काय स्टार्ट करायचं आहे आपल्याला? व्हेक्टर्स स्टार्ट करायचं आहे. मॅथ फर्स्ट मधला युनिट नंबर 5 आहे व्हेक्टर्स. आणि किती मार्कासाठी आहे ते? 8 मार्कासाठी आहे. स्टेट बोर्डामध्ये ते 8 मार्कासाठी आहे, तर सीईटी मध्ये ते जवळजवळ 12 ते 15 मार्कासाठी येईल. 12 ते 16 मार्कासाठी येईल. समजा आपण 2-2 मार्काचा विचार जर केला तर 12 पर्यंत किंवा 14-16 मार्कापर्यंत येऊ शकते. थोडं लेंदी चॅप्टर आहे. आता नवीन सिलेबस मध्ये काय आहे माहिती आहे का? या चॅप्टर मध्ये अजून एक चॅप्टर मर्ज झालेलं आहे. जे आपल्याला 6वं चॅप्टर होतं मागच्या सिलेबस प्रमाणे, 3 डायमेन्शनल जिओमेट्री, हे चॅप्टर मर्ज झालेलं आहे या व्हेक्टर्स मध्ये. त्यामुळे या व्हेक्टरची लेंथ जी आहे ती वाढलेली आहे. काय वाढलेली आहे? ठीक आहे. त्यामुळे हे चॅप्टर आपल्याला तुमचं लॉंग जाणार आहे किंवा लंब जाणार आहे कंप्लीट करायला. तरी काय अडचण नाही. जसे आपण मागचे चॅप्टर हळूहळू कंप्लीट केले आहेत त्याचप्रमाणे हे चॅप्टर आपण हळूहळू कंप्लीट करू. थेरॉटिकल पार्ट थोडा जास्त आहे या चॅप्टर मध्ये. तो थेरॉटिकल पार्ट घेऊन आपण हळूहळू आपली एक्सरसाइज पण स्टार्ट करू. आणि एक्सरसाइज एकदा स्टार्ट झाली की तुम्हाला माहिती आहे की मग कंप्लीट व्हायला वेळ लागत नाही. सगळ्याला माहिती आहे, बरोबर? सगळ्यांनी व्यवस्थित नोट्स लिहिल्या असतील, मागच्या चॅप्टरच्या व्यवस्थित नोट्स लिहिल्या असतील. माझ्या सोबत सोबत चला, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित रोज वाचायची आहे, लिहायची आहे. आणि लिहून झाल्यानंतर ती परत तुझा अभ्यास चांगला करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट कळेल, अदरवाईज कळणार नाही. बरोबर? मग आता काही बेसिक गोष्टी आहे व्हेक्टर्सच्या. तुम्ही आता 10वी मध्ये शिकले असाल जिओमेट्रीचा पार्ट. बस हा एक जिओमेट्रीचा पार्ट म्हणूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थोडंफार जिओमेट्रीचं म्हणजे जवळजवळ 90% जिओमेट्री यामध्ये येते. स्केलर क्वांटिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे, बरोबर? थोडं फिजिकल काय आहे, फिजिकल क्वांटिटी काय आहे, बरोबर? थोडंसं फिजिक्सचा पार्ट यामध्ये येऊन जातो. पण फिजिक्समध्ये जो पार्ट आहे तो टोटली डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू मॅथ. ठीक आहे. त्यामुळे ते फिजिक्स आणि मॅथ एकत्र कंबाईन करायचं नाही. सगळ्यात मेन मला सांगायचं म्हणजे, चला मग आता आपण स्टार्ट करूया व्हेक्टर्स. याचा थेरॉटिकल पार्ट काय आहे ते आपण लगेच समजून घेऊया. हळूहळू पुढे जाऊया आपण. ठीक आहे. चला पुढे पहा. देअर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहेत. एक आहे स्केलर क्वांटिटी आणि एक आहे वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. किती क्वांटिटी? सगळ्या 2 क्वांटिटी आहेत. देअर आर 2 फिजिकल क्वांटिटीज. पहिली कोणती आहे? स्केलर. स्केलर क्वांटिटी. स्केलर इज अ फिजिकल क्वांटिटी विच एक्सप्रेस बाय मॅग्निट्यूड ओनली. काय एक्सप्रेस करते? फक्त मॅग्निट्यूड एक्सप्रेस करते. परत पहा, स्केलर क्वांटिटीची डेफिनेशन तुम्हाला जर लिहायची असेल तर कशी लिहायची? स्केलर क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज एक्सप्रेस बाय मॅग्निट्यूड ओनली. एक्झाम्पल काय त्याचं? टेम्परेचर, डिस्टन्स, व्हॉल्यूम, ह्या सगळ्या बघूया ह्या स्केलर क्वांटिटी झालेल्या आहेत. कोणत्या क्वांटिटी झाल्या? त्या स्केलर क्वांटिटी. काय? टेम्परेचर, व्हॉल्यूम, डिस्टन्स वगैरे ह्या काय फक्त मॅग्निट्यूड आपल्याला डिस्प्ले करतात, एक्सप्रेस करतात. नंतर पहा व्हेक्टर्स क्वांटिटी काय म्हणते पहा. व्हेक्टर्स क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी. व्हेक्टर्स क्वांटिटी इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. ती पण काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. विच इज एक्सप्रेस ॲज, ती काय करते? एक्सप्रेस मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. काय करते? एक्सप्रेस मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी एक्सप्रेस कोण करते? तर व्हेक्टर करते. ओके. मग या व्हेक्टरसाठी एक्झाम्पल काय दिलेले आहेत? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स. यामध्ये काय येते पहा? मॅग्निट्यूड पण येते आणि डिरेक्शन पण येते. काय येते? डायरेक्शन पण येते. की डिस्प्लेसमेंट आहे बा, ऍक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे, फोर्स आहे. हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. पण आता व्हेक्टर
हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. वेक्टर काय करते, वेक्टर हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. ही एक नोट आहे आपली. वेक्टर मध्ये काय असते, वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. काय असते, डायरेक्शन पण असते. या दोन्ही गोष्टी असतात. आता वेक्टरला आपण डिनोट कसं करतो ते बघूया आपण. पहा, वेक्टर इज डिनोटेड ॲज, वेक्टर इज डिनोटेड ॲज. वेक्टरला आपण डिनोट कसं करतोय, तर समजा हा घेतला वेक्टर ए, हा वेक्टर बी, हा वेक्टर ए बी, हा वेक्टर ए सी, हा वेक्टर ओ ए. म्हणजेच काय म्हणणं याचं, डोक्यावर काय आहे ते फक्त आडवी रेषा आहे. काय आहे ते डोक्यावर फक्त आडवी रेषा आहे ती, त्याला म्हणतो आपण व्हेक्टर. काय म्हणतो, व्हेक्टर. आणि देअर मॅग्निट्यूड इज अँड इज मॅग्निट्यूड अँड इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कशी डिनोट करणार आपण, जे वेक्टर मध्ये घेतलेलं आहे त्याला फक्त डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्यायचं. कशा फॉर्म मध्ये घ्यायचं, डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्यायचं. म्हणजे पहा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए सी. असं याला काय करतो आपण, मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये देतो. याला डिटर्मिनंट नाही म्हणायचं, याला म्हणायचं मॅग्निट्यूड. काय म्हणायचं आपल्याला, आता इथून पुढे मॅग्निट्यूड म्हणायचं आहे. कळलं तुम्हाला हे कसं घ्यायचं. तर वेक्टर काय डिनोट करतो आपण, वेक्टरला फक्त पहा, हा वेक्टर स्मॉल ए, हे डोकर काय येते, फक्त याच्या डोकर आडवी रेषा येते. काय येते, आडवी रेषा येते. हे डोकर काय येते, आडवी रेषा येते. हा ए बी असेल तर डोकर काय येते, आडवी रेषा. हे सगळं वेक्टर म्हणतो आपण. आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जर म्हटलं, काय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जर म्हटलं, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं लिहितो आपण, या दोन रेषेच्या मधात, डिटर्मिनंटच्या मधात. पण याला वेक्टर चॅप्टर मध्ये कसं रीड करायचं, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए सी, अशा प्रमाणे याला वाचायचं आहे, रीड करायचं आहे. ठीक आहे, कळलं वेक्टर कसं आपण डिनोट करतोय. तर वेक्टरच्या दोन क्वांटिटी आहेत, किंवा सरळ सरळ फिजिकल क्वांटिटीच्या दोन क्वांटिटी आहेत. एक आहे स्केलर, एक आहे वेक्टर. स्केलर काय करते, मॅग्निट्यूड फक्त ओनली एक्सप्रेस करते, उदाहरणार्थ टेम्परेचर, व्हॉल्यूम. वेक्टर काय डिपेंड करते, एक्सप्रेस करते मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. त्यामध्ये डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन वगैरे येते. त्यानंतर आपण बघितलं वेक्टर कसं डिनोट करतो आपण, डोक्यावर आडवी रेषा असते. आणि मॅग्निट्यूड कशी डिनोट करतो आपण, दोन रेषेच्या मधात, म्हणजे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये. त्याला आपण वेक्टर घेतो, डोक्यावर आडवी रेषा असते त्याच्या. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. आता आपण पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट. काय, पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट. पोझिशन कशी ठरवतो आपण त्याची. ठीक आहे, पोझिशन एखादी वेक्टरची आपल्याला पोझिशन फाइंड करायची, तर आपण कशी फाइंड करणार पोझिशन. पहा, P इज एनी पॉइंट. P हा एक कोणताही पॉइंट पकडला आपण. अँड O इज द ओरिजिन. O काय आपला ओरिजिन आहे. P हा एक पॉइंट आहे, O ओरिजिन आहे. मग P पासून तर ओरिजिन पर्यंत अंतर आहे. देन पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट P. मग आपल्याला त्या पॉइंट P चं पोझिशन वेक्टर फाइंड करायचं आहे विथ रेफरन्स टू पॉइंट O. त्या O पॉइंट पर्यंत काय घेणार आपण, वेक्टर OP घेणार. कळते का तुम्हाला, काय घेणार, वेक्टर OP घेणार. पहा इथं मला दाखवतो. समजा हा एक पॉइंट P आहे, बरोबर, हा एक पॉइंट O आहे. हा एक पॉइंट जॉईन करतो, असं काय करतो, एक पॉइंट असं जॉईन करतो. मग इथपर्यंत अंतर काय घेतो, याला OP घेतो. काय घेतो, वेक्टर OP. काय घेतलं मला, वेक्टर OP. मग हा वेक्टर OP ची पोझिशन फाइंड करायची आपल्याला. मग पोझिशन कशी फाइंड करणार आपण, पहा. इफ A and B are the points with the position वेक्टर A and वेक्टर B. समजा A आणि B हे दोन पॉइंट आहेत, बरोबर. मग हे दोन पॉइंट समजा आपल्याला वेक्टर A आणि वेक्टर B असे दोन पॉइंट आहेत. ठीक आहे, हे दोन पॉइंट आहेत विथ पोझिशन वेक्टर. त्याचे पोझिशन वेक्टर काय घेतो मी, स्मॉल वेक्टर ए आणि स्मॉल वेक्टर बी. कधी पण ध्यान ठेवायचं आहे, कोणतेही कॅपिटल ABCD चे पॉइंट जे असतील आपले, त्याचा पोझिशन घ्यायचा असेल तर त्याचं पोझिशन आपण स्मॉल ABCD मध्ये लिहितो आणि त्याच्या डोक्यावर काय लिहितो, आडवी रेषा लिहितो. उदाहरणार्थ इथे पुसू का मी एक वरचं. उदाहरणार्थ पहा, कॅपिटल वेक्टर A चा पोझिशन, कॅपिटल वेक्टर A चा पोझिशन काय, वेक्टर स्मॉल a, बरोबर. अशी स्मॉल a घ्यायचा, डोक्यावर आडवी रेषा लिहायची. वेक्टर
बी चा पोझिशन काय आहे स्मॉल वेक्टर बी, डोक्याला आडवी रेषा स्मॉल मध्ये कोणते घ्या वेक्टर डी, हा डी घेतला, डी चा पोझिशन काय आहे मग स्मॉल वेक्टर डी, बरोबर असे याप्रमाणे येईल, काही अडचण. मग आता इथं पहा वेक्टर ए आणि वेक्टर बी चे पोझिशन घेतले आपण, तर काय स्मॉल वेक्टर ए आणि स्मॉल वेक्टर बी असे दोन पोझिशन भेटले आपल्याला. मला दोन भेटले तर आपण वेक्टर ए बी चा पोझिशन फाइंड करायचं आपल्याला. मग वेक्टर ए बी कॅपिटल वेक्टर ए बी, मग काय होईल वेक्टर बी मायनस वेक्टर ए, या दुसऱ्या मधून पहिला काय करायचा नेहमी करता वजा करायचा, ध्यान ठेवायचं नेहमी. हा काय करायचा या दुसऱ्या मधून पहिला काय करायचा वजा करायचा, त्यावेळेसच आपल्याला तो वेक्टर भेटेल. तसा भेटणार का नाही, पोझिशन भेटणार नाही. या वेक्टर ए बी जर फाइंड करत असेल, पोझिशन ऑफ वेक्टर ए बी फाइंड करत असेल तर या बी मधून ए वजा करायचा, पण बी कसा घ्यायचा स्मॉल बी, याचा पोझिशन घ्यायचा, बी चा पोझिशन काय तो स्मॉल बी आणि ए चा पोझिशन काय तो स्मॉल ए, वेक्टर स्मॉल ए. मग बी मधून ए वजा झाला तर मग काय होईल वेक्टर बी मायनस वेक्टर ए, स्मॉल वेक्टर बी मायनस स्मॉल वेक्टर ए. मग वेक्टर बी काय आहे तो वेक्टर ओ बी असतो, कॉमन ध्यान ठेवायचं, ओरिजिन पासून बी पर्यंत वेक्टर ओ बी मायनस ए काय वेक्टर ए, वेक्टर ए म्हणजे वेक्टर ओ ए झाला, ओ ए म्हणजे काय ओरिजिन पासून तर ओ पर्यंत. ठीक आहे, या दोघांची जी वजाबाकी आहे त्याला आपण काय म्हणतो वेक्टर ए बी इज इक्वल्स टू पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी, पा पोझिशन पी बी म्हणजे काय पोझिशन पी डॉट बी डॉट पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए. पोझिशन वेक्टर बी मधून मायनस करायला आपण पोझिशन वेक्टर ए, त्यावेळेस भेटतो आपल्याला वेक्टर ए बी. त्यावेळेस काय भेटतो आपल्याला वेक्टर ए बी भेटत असतो. पहा याप्रमाणे तुमचं इथं पोझिशन वेक्टर संपलेलं आहे किंवा पोझिशन वेक्टर तुम्हाला कळलं असेल. परत सांगतो पोझिशन वेक्टर काय म्हणते पहा, पोझिशन वेक्टरला आपण काय करतो कॅपिटल एबीसीडीचा जर पोझिशन काढायचा तर त्याला स्मॉल एबीसीडी मध्ये लिहितो, फक्त डोक्यावर आडवी रेषा असते. ठीक आहे, नंतर समजा आपल्याला ए आणि बी चा पोझिशन काढला आपण वेक्टर ए स्मॉल वेक्टर बी, आपल्याला समजा वेक्टर ए बी चा जर पोझिशन काढायचा असेल काय कॅपिटल वेक्टर ए बी चा, पहा कॅपिटल ए बी डोक्यावर आडवी रेषा आहे, याचा पोझिशन काढायचा असेल तर कसं काढतो आपण या मोठ्या बी मधून लहान बी वजा करतो, पण मोठा बी चा घेताना त्याचा पोझिशन घेतो, पोझिशन काय करणार या बी चा स्मॉल बी मायनस ए चा पोझिशन काय करणार स्मॉल वेक्टर ए. बी म्हणजेच काय असतो हा स्मॉल बी म्हणजेच काय असतो ओ ए, ओरिजिन पासून बी पर्यंत वेक्टर ओ ए मायनस वेक्टर ए म्हणजे काय ओ ए, ओ ए काय ओरिजिन पासून ए पर्यंत ओ ए. ठीक आहे, म्हणजेच तर आपण लिहू शकतो पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए, दॅट इज द पोझिशन वेक्टर. इथून काय अडचण कोणाला पुढे पहा आपल्याला वेक्टर्सचे टाइप आहेत काही, लाईक वेक्टर अनलाईक वेक्टर वगैरे वगैरे आहेत, हे आपण बघूया आपण लगेच ताबडतोब त्याचे टाइप्स काय आहेत. हे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. याचा सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले, काढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले, काढला का सगळ्यांनी स्क्रीनशॉट? ओके, चला पुढे जाऊया. पहा आता जे आपले टाइप्स ऑफ वेक्टर्स आहेत, युनिट वेक्टर स्केलर्स वेक्टर वगैरे वगैरे चेक करू तुम्ही. इक्वल वेक्टर आहे, निगेटिव्ह वेक्टर आहे, पुन्हा लाईक वेक्टर आहे, डिसलाईक वेक्टर आहे, अनलाईक वेक्टर आहे, टाइप आहे याचे. नंतर युनिट वेक्टर काय असतो, युनिट म्हणजे काय असते, युनिटची पोझिशन कशी फाइंड करतो आपण, युनिट फाइंड कसं करतो, हे सगळं पुढे पुढे आपल्याला आहे. ठीक आहे, पूर्ण टाइप आम्ही एकत्र घेऊया, हे एकदम टाइप घ्यायला पुरत नाही, सगळे टाइप एकत्रच घेऊया. नंतर मग त्याचे लॉ आहेत दोन, ते दोन लॉ पण त्यातच घेऊया, त्यावेळेस ते एकत्र कळेल तुम्हाला. ठीक आहे, याचा अभ्यास व्यवस्थित करा, व्यवस्थित लिहून घ्या, डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, पुस्तक नसतील तर पुस्तक सगळ्यांनी विकत घ्या. ठीक आहे, आणि पुस्तकातून तुम्हाला काही थेरम्स वगैरे लिहायचे असतात तुम्हाला सांगतोय मी, ते तुम्हाला नंतर लिहावं लागतील. ठीक आहे, हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि बाकीचे आपण जे टाइप वगैरे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये जाऊन पूर्णपणे घेऊन टाकू. ठीक आहे, सो हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा घरी आणि लिहून घ्या व्यवस्थित. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, लाईक डिसलाईक अनलाईक जे वेक्टरचे टाइप आहेत ते टाइप घेऊन आपण. ठीक आहे, ओके, बाय बाय. वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी अँड क्रिएटर सायन्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ फर्स्ट क्लास 12 यामधलं चॅप्टर नंबर 4 कंप्लीट केलं होतं, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्यानंतर पहा आपलं स्टार्ट करायचं आहे आपल्याला वेक्टर्स. काय स्टार्ट करायचं आहे आपल्याला? वेक्टर्स स्टार्ट करायचं आहे. मॅथ फर्स्ट मधला युनिट नंबर 5 आहे वेक्टर्स, आणि किती मार्कासाठी आहे ते 8 मार्कासाठी आहे.
स्टेट बोर्डामध्ये ते 8 मार्कासाठी आहे, तर सीईटी मध्ये ते जवळजवळ 12 ते 15 मार्कासाठी येईल, 12 ते 16 मार्कासाठी येईल. समजा आपण 2-2 मार्काचा विचार जर केला तर 12 पर्यंत किंवा 14-16 मार्कापर्यंत येऊ शकते. थोडं लेंदी चॅप्टर आहे. आता नवीन सिलेबस मध्ये काय आहे माहिती आहे का, या चॅप्टर मध्ये अजून एक चॅप्टर मर्ज झालेलं आहे. जे आपल्याला 6वं चॅप्टर होतं मागच्या सिलेबस प्रमाणे 3 डायमेन्शनल जिओमेट्री, हे चॅप्टर मर्ज झालेलं आहे या वेक्टर्स मध्ये. त्यामुळे या वेक्टरची लेंथ जी आहे ती वाढलेली आहे. काय वाढलेली आहे, ठीक आहे. त्यामुळे हे चॅप्टर आपल्याला थोडं लॉंग जाणार आहे किंवा लंब जाणार आहे कंप्लीट करायला. तरी काय अडचण नाही, जसे आपण मागचे चॅप्टर हळूहळू कंप्लीट केले आहेत त्याचप्रमाणे हे चॅप्टर आपण हळूहळू कंप्लीट करू. थेरॉटिकल पार्ट थोडा जास्त आहे या चॅप्टरमध्ये, तो थेरॉटिकल पार्ट घेऊन आपण हळूहळू आपली एक्सरसाइज पण स्टार्ट करू. आणि एक्सरसाइज एकदा स्टार्ट झाली की तुम्हाला माहिती आहे की मग कंप्लीट व्हायला वेळ लागत नाही, सगळ्याला माहिती आहे. बरोबर, सगळ्यांनी व्यवस्थित नोट्स लिहिल्या असतील, मागच्या चॅप्टरच्या व्यवस्थित नोट्स लिहिल्या असतील. माझ्या सोबत सोबत चला, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित रोज वाचायची आहे, लिहायची आहे आणि लिहून झाल्यानंतर ती परत तुझा अभ्यास चांगला करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट कळेल, अदरवाईज कळणार नाही. बरोबर. मग आता काही बेसिक गोष्टी आहे वेक्टर्सच्या, तुम्ही आता 10वी मध्ये शिकले असाल. जिओमेट्रीचा पार्ट, बस हा एक जिओमेट्रीचा पार्ट म्हणूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थोडंफार जिओमेट्रीचं म्हणजे जवळजवळ 90% जिओमेट्री यामध्ये येते. स्केलर क्वांटिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे, बरोबर. थोडा फिजिकल काय आहे, फिजिकल क्वांटिटी काय आहे, बरोबर. थोडंसं फिजिक्सचा पार्ट यामध्ये येऊन जातो. पण फिजिक्समध्ये जो पार्ट आहे तो टोटली डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू मॅथ, ठीक आहे. त्यामुळे ते फिजिक्स आणि मॅथ एकत्र कंबाईन करायचं नाही. सगळ्यात मेन मला सांगायचं म्हणजे, चला मग आता आपण स्टार्ट करूया. वेक्टर्स याचा थेरॉटिकल पार्ट काय आहे ते आपण लगेच समजून घेऊया, हळूहळू पुढे जाऊया आपण, ठीक आहे. चला पुढे पहा. देयर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. 2 प्रकारच्या फिजिकल क्वांटिटी आहेत. एक आहे स्केलर क्वांटिटी आणि एक आहे वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. किती क्वांटिटी? सगळ्या 2 क्वांटिटी आहेत. देयर आर 2 फिजिकल क्वांटिटीज. पहिली कोणती आहे? स्केलर. स्केलर क्वांटिटी, स्केलर इज अ फिजिकल क्वांटिटी विच एक्सप्रेस बाय मॅग्निट्यूड ओनली. काय एक्सप्रेस करते? फक्त मॅग्निट्यूड एक्सप्रेस करते. परत पहा, स्केलर क्वांटिटीची डेफिनेशन तुम्हाला जर लिहायची असेल तर कशी लिहायची? स्केलर क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज एक्सप्रेस बाय मॅग्निट्यूड ओनली. एक्झाम्पल काय द्यायचं? टेम्परेचर, डिस्टन्स, व्हॉल्यूम, ह्या सगळ्या बंधूला ह्या स्केलर क्वांटिटी झालेल्या आहेत. कोणत्या क्वांटिटी झालेल्या? या स्केलर क्वांटिटी. काय? टेम्परेचर, व्हॉल्यूम, डिस्टन्स वगैरे ह्या काय फक्त मॅग्निट्यूड आपल्याला डिस्प्ले करतात, एक्सप्रेस करतात. नंतर पहा वेक्टर्स क्वांटिटी काय म्हणते पहा. वेक्टर्स क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी. वेक्टर्स क्वांटिटी इज ऑल्सो फिजिकल क्वांटिटी. ती पण काय? फिजिकल क्वांटिटी आहे. विच इज एक्सप्रेस ॲज, ती काय करते? एक्सप्रेस मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. काय करते? एक्सप्रेस मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. म्हणजे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ह्या दोन्ही गोष्टी एक्सप्रेस कोण करते? तर वेक्टर करते. ओके. मग या वेक्टरसाठी एक्झाम्पल काय दिलेले आहेत? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, फोर्स. यामध्ये काय येते पहा? मॅग्निट्यूड पण येते आणि डिरेक्शन पण येते. काय ते? डायरेक्शन पण येते. की डिस्प्लेसमेंट आहे बा, ऍक्सेलरेशन आहे, व्हेलॉसिटी आहे, फोर्स आहे. हेच एक्झाम्पल आहे, ठीक आहे. पण आता वेक्टर हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. वेक्टर काय करते? वेक्टर हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. ही एक नोट आहे आपली. वेक्टर मध्ये काय असते? वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. काय असते? डायरेक्शन पण असते. या दोन्ही गोष्टी असतात. आता वेक्टरला आपण डिनोट कसं करतो ते बघूया आपण. पहा, वेक्टर इज डिनोटेड ॲज, वेक्टर इज डिनोटेड ॲज. वेक्टरला आपण डिनोट कसं करतोय?
तर समजा हा घेतला वेक्टर ए, हा वेक्टर बी, हा वेक्टर ए बी, हा वेक्टर ए सी, हा वेक्टर ओ ए. म्हणजेच काय म्हणणं यायचं, डोक्यावर काय आहे ते फक्त आडवी रेषा येते. काय आहे ते डोक्यावर फक्त आडवी रेषा येते, त्याला म्हणतो आपण व्हेक्टर. काय म्हणतो, व्हेक्टर. आणि देअर मॅग्निट्यूड इज and its magnitude and its magnitude कशी डिनोट करणार आपण, जे वेक्टर मध्ये घेतलेले आहे त्याला फक्त डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्यायचं. कशा फॉर्म मध्ये घ्यायचं, डिटर्मिनंट फॉर्म मध्ये घ्यायचं. म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी कॉमा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए सी. असं याला काय करतो आपण, मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये देतो. याला डिटर्मिनंट नाही म्हणायचं, याला म्हणायचं मॅग्निट्यूड. काय म्हणायचं आपल्याला, आता इथून पुढे मॅग्निट्यूड म्हणायचं आहे. कळलं तुम्हाला हे कसं घ्यायचं. तर वेक्टर काय डिनोट करतो आपण, वेक्टरला फक्त पहा, हा वेक्टर स्मॉल ए, हे डोकर काय येते फक्त, याच्या डोकर आडवी रेषा येते. काय येते, आडवी रेषा येते. हे डोकर काय येते, आडवी रेषा येते. हा ए बी असेल तर डोकर काय येते, आडवी रेषा. हे सगळं वेक्टर म्हणतो आपण. आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जर म्हटलं, काय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर जर म्हटलं, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं लिहितो आपण, या दोन रेषेच्या मधात, डिटर्मिनंटच्या मधात. पण याला वेक्टर चॅप्टर मध्ये कसं रीड करायचं, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए सी, अशा प्रमाणे याला वाचायचं आहे, रीड करायचं आहे. ठीक आहे, कळलं वेक्टर कसं आपण डिनोट करतोय. तर वेक्टरच्या दोन क्वांटिटी आहेत, किंवा सरळ सरळ फिजिकल क्वांटिटी दोन क्वांटिटी आहेत. एक आहे स्केलर, एक आहे वेक्टर. स्केलर काय करते, मॅग्निट्यूड फक्त ओनली एक्सप्रेस करते, उदाहरणार्थ टेम्परेचर, व्हॉल्यूम. वेक्टर काय डिपेंड करते, एक्सप्रेस करते मॅग्निट्यूड ऍज वेल ॲज डायरेक्शन. त्यामध्ये डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन वगैरे येते. त्यानंतर बघितलं वेक्टर कसं डिनोट करतो आपण, डोकर आडवी रेषा असती. आणि मॅग्निट्यूड कशी डिनोट करतो आपण, दोन रेषेच्या मधात, म्हणजे डिटर्मिनंट फॉर्म मध्ये. त्याला आपण वेक्टर घेतो, डोक्यावर आडवी रेषा असते त्याच्या. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. आता पहा पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट. काय, पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट. पोझिशन कशी ठरवतो आपण त्याची. ठीक आहे, पोझिशन एखादी वेक्टरची आपल्याला पोझिशन फाइंड करायची, तर आपण कशी फाइंड करणार पोझिशन. पहा, पी इज अ एनी पॉइंट. पी हा एक कोणताही पॉइंट पकडला आपण. अँड ओ इज द ओरिजिन. ओ काय आपला ओरिजिन आहे. पी हा एक पॉइंट आहे, ओ ओरिजिन आहे. मग पी पासून तर ओरिजिन पर्यंत अंतर आहे. देन पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ पॉइंट पी. मग आपल्याला त्या पॉइंट पी चं पोझिशन वेक्टर फाइंड करायचं आहे विथ रेफरन्स टू पॉइंट ओ. त्या ओ पॉइंट पर्यंत काय घेणार आपण, वेक्टर ओपी घेणार. कळते का तुम्हाला, काय घेणार, वेक्टर ओपी घेणार. पहा इथं मला दाखवतो. समजा हा एक पॉइंट पी आहे, बरोबर, हा एक पॉइंट ओ आहे. हा एक पॉइंट जॉईन करतो. असं काय करतो, एक पॉइंट असं जॉईन करतो. मग इथपासून इथपर्यंत अंतर काय घेतो, मला ओपी घेतो. काय घेतो, वेक्टर ओपी. काय घेतलं मला, वेक्टर ओपी. मग हा वेक्टर ओपी ची पोझिशन फाइंड करायची आपल्याला. मग पोझिशन कशी फाइंड करणार आपण, पहा. इफ ए अँड बी आर द पॉइंट्स विथ पोझिशन वेक्टर ए अँड वेक्टर बी. समजा ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत, बरोबर. मग हे दोन पॉइंट समजा आपल्याला वेक्टर ए आणि वेक्टर बी असे दोन पॉइंट आहेत. ठीक आहे, हे दोन पॉइंट आहेत विथ पोझिशन वेक्टर. त्याचे पोझिशन वेक्टर काय घेतो मी, स्मॉल वेक्टर ए आणि स्मॉल वेक्टर बी. कधी पण ध्यान ठेवायचं आहे, कोणतेही कॅपिटल ए बी सी डी चे पॉइंट जे असतील आपले, त्याचा पोझिशन घ्यायचा असेल तर त्याचं पोझिशन आपण स्मॉल एबीसीडी मध्ये लिहितो आणि त्याच्या डोक्यावर काय लिहितो, आडवी रेषा लिहितो. उदाहरणार्थ इथे पुसू का मी कोडचं. उदाहरणार्थ पहा, कॅपिटल वेक्टर ए चा पोझिशन, कॅपिटल वेक्टर ए चा पोझिशन काय, वेक्टर स्मॉल ए, बरोबर. अशी स्मॉल ए घ्यायचं, डोक्यावर आडवी रेषा लिहायची. वेक्टर बी चा पोझिशन काय, स्मॉल वेक्टर बी, डोक्यावर आडवी रेषा स्मॉल मध्ये. कोणते घ्या, वेक्टर डी. हा डी घेतला, डी चा पोझिशन काय, मग स्मॉल वेक्टर डी, बरोबर. असे याप्रमाणे काही अडचण. मग आता इथं पहा, वेक्टर ए आणि वेक्टर बी चे पोझिशन घेतले आपण, तर काय, स्मॉल वेक्टर ए आणि स्मॉल वेक्टर बी असे दोन पोझिशन भेटले आपल्याला. मला दोन भेटले तर आपण वेक्टर ए बी चं पोझिशन फाइंड करायचं आपल्याला. मग वेक्टर ए बी, कॅपिटल वेक्टर ए बी, मग काय होईल, वेक्टर बी मायनस वेक्टर ए.
या दुसऱ्यामधून पहिला काय करायचा, नेहमी करता वजा करायचा. ध्यानात ठेवायचं नेहमी. काय करायचा, या दुसऱ्यामधून पहिला काय करायचा, वजा करायचा. त्यावेळेसच आपल्याला तो वेक्टर भेटेल. तसा भेटणार का नाही, पोझिशन भेटणार नाही. या वेक्टर ए बी जर फाइंड करत असेल, पोझिशन ऑफ वेक्टर ए बी फाइंड करत असेल, तर या बी मधून ए वजा करायचा. पण बी कसा घ्यायचा, स्मॉल बी. याचा पोझिशन घ्यायचा. बी चा पोझिशन काय येतो, स्मॉल बी, आणि ए चा पोझिशन काय येतो, स्मॉल ए. वेक्टर स्मॉल ए. मग बी मधून ए वजा झाला तर मग काय होईल, वेक्टर बी मायनस वेक्टर ए. स्मॉल वेक्टर बी मायनस स्मॉल वेक्टर ए. मग वेक्टर बी काय आहे, तो वेक्टर ओबी असतो. कॉमन ध्यान ठेवायचं, ओरिजिन पासून बी पर्यंत वेक्टर ओबी मायनस ए काय, वेक्टर ए. वेक्टर ए म्हणजे वेक्टर ओ ए झाला. ओ ए म्हणजे काय, ओरिजिन पासून तर ओ पर्यंत. ठीक आहे. या दोघांची जी वजाबाकी आहे त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर ए बी इज इक्वल टू पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. पोझिशन पीबी म्हणजे काय, पोझिशन पी डॉट व्ही डॉट, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए. पोझिशन वेक्टर बी मधून मायनस करायला आपण पोझिशन वेक्टर ए, त्यावेळेस भेटतो आपल्याला वेक्टर ए बी. त्यावेळेस काय भेटतो आपल्याला, वेक्टर ए बी भेटत असतो. याप्रमाणे तुमचं इथं पोझिशन वेक्टर संपलेलं आहे किंवा पोझिशन वेक्टर तुम्हाला कळलं असेल. परत सांगतो पोझिशन वेक्टर काय म्हणते. पोझिशन वेक्टरला आपण काय करतो, कॅपिटल एबीसीडीचा जर पोझिशन काढायचा तर त्याला स्मॉल एबीसीडी मध्ये लिहितो, फक्त डोक्यावर आडवी रेषा असते. ठीक आहे. नंतर समजा आपल्याला ए आणि बी चा पोझिशन काढला आपण, वेक्टर ए स्मॉल वेक्टर बी. आपल्याला समजा वेक्टर ए बी चा जर पोझिशन काढायचा असेल, काय कॅपिटल वेक्टर ए बी चा, कॅपिटल ए बी डोक्यावर आडवी रेषा आहे, याचा पोझिशन काढायचा असेल तर कसं काढतो आपण, या मोठ्या बी मधून लहान बी वजा करतो. पण मोठा बी चा घेताना त्याचा पोझिशन घेतो. पोझिशन काय करणार, या बी चा स्मॉल बी मायनस ए चा पोझिशन काय करणार, स्मॉल वेक्टर ए. बी म्हणजेच काय असतो, हा स्मॉल बी म्हणजेच काय असतो, ओ ए. ओरिजिन पासून बी पर्यंत वेक्टर ओ ए मायनस वेक्टर ए म्हणजे काय, ओ ए. ओ ए काय, ओरिजिन पासून ए पर्यंत ओ ए. ठीक आहे. म्हणजेच तर आपण लिहू शकतो पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए. दॅट इज द पोझिशन वेक्टर. इथून काय अडचण कोणाला नाही. पुढे पहा आपल्याला वेक्टर्सचे टाइप आहेत काही, लाईक वेक्टर, अनलाईक वेक्टर वगैरे वगैरे आहेत. हे आपण बघूया, आपण लगेच ताबडतोब त्याचे टाइप्स काय आहेत. हे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. याचा सगळ्यांनी एक स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले. काढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले. काढला का सगळ्यांनी स्क्रीनशॉट? ओके, चला पुढे जाऊया. पहा आता जे आपले टाइप्स ऑफ वेक्टर्स आहेत, युनिट वेक्टर, स्केलर्स वेक्टर वगैरे वगैरे, चेक करू तुम्ही. इक्वल वेक्टर आहे, निगेटिव्ह वेक्टर आहे, पुन्हा लाईक वेक्टर आहे, डिसलाईक वेक्टर आहे, अनलाईक वेक्टर आहे, टाइप आहे याचे. नंतर युनिट वेक्टर काय असतो, युनिट म्हणजे काय असते, युनिटची पोझिशन कशी फाइंड करतो आपण, किंवा युनिट फाइंड कसं करतो, हे सगळं पुढे पुढे आपल्याला आहे. ठीक आहे. पूर्ण टाइप आम्ही एकत्र घेऊया. हे एकदम टाइप घ्यायला पुरत नाही, सगळे टाइप एकत्रच घेऊया. नंतर मग त्याचे लॉ आहेत दोन, ते दोन लॉ आपण त्यातच घेऊया. त्यावेळेस ते एकत्र कळेल तुम्हाला. ठीक आहे. याचा अभ्यास व्यवस्थित करा, व्यवस्थित लिहून घ्या, डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. पुस्तक नसतील तर पुस्तक सगळ्यांनी विकत घ्या. ठीक आहे. आणि पुस्तकातून तुम्हाला काही थेरम्स वगैरे लिहायचे असतात, तुम्हाला सांगतोय मी, ते तुम्हाला नंतर लिहावं लागतील. ठीक आहे. हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या, आणि बाकीचे आपण जे टाइप वगैरे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये जाऊन पूर्णपणे घेऊन टाकू. ठीक आहे. सो हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा घरी आणि लिहून घ्या व्यवस्थित. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. लाईक, डिसलाईक, अनलाईक जे वेक्टरचे टाइप आहेत ते टाइप घेऊन आपण. ठीक आहे. ओके, बाय बाय.